माय बुडा आहे व घरी. बुडी गेली बरं झालं. आता बुड्या जोडून ते उरलेली मुंगाची डाळ घेऊन जातो बाई. बुडील तर माय म्हणलं डाळ दे उडदाची, तर बुडीने माझून पैसे घेतले. आता बुड्याला जरसं गोईतून घेऊन जातो ती डाळ. मला माहित आहे मागच्या वर्षीची गेल आहे म्हणून. मामाजी काय मी म्हणलं एकले हा घरी काही भाकर गिकरचं टेन्शन घेऊ नका, मी ताट आणून देतो. नाही नाही बाई, ते तुझी सासू करून गेली बाई स्वयंपाक, ताट गीत नाही आणा लागत. पण सकाळी मीच चाललो. राहू द्या आता, ते सकाळचं थंडगार काही जेवू नका. मी गरम गरम करतो ना, गरम गरम देतो ना आणून. ते थंडगार राहू द्या, शिवपाता काही खाऊ नका. आता देतो ना मी. हाव ना बापा, एवढी मोठी साजरी समजदार. हा तुमची करतो ना मी. सुन काय 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 मी का मोठी सारखी हाव का? हा मोठी आहे तशी, तिला नाही काळजी. सासूची नाही ना सासऱ्याची नाही. सासरा एकला घरी आहे का उपाशी आहे ती पाहिजे का फिरून? हा तिच्या मायबापाचे संस्कारच तसे, आणि आपल्या मायबापाचे संस्कार साजरे आहेत. ते मला मुकाट्यानं बसून देत ना पा. मला काळजी वाटलीच ना, म्हणलं माय मामाजी एकलेच आहेत घरी. चाल बाई विचारून येतो की कसं का आहे तर पा. बरंच झाला आली की नाही, मग करू नका जेवू नका. ते सकाळचं थंडगार कालचं काहीच काही मी देतो गरम गरम उन्हा स्वयंपाक आणून देतो. नाही बाई, नाही नाही, ते काही शिवपात काही होत नाही. साजऱ्या दसम्या केल्या तर सासून, दसम्या नरम राहतात बाई. मला काही मग भाजीची गरज नाही. दसमे संगण काही नाही, उलशीक चटणी घेतो दसमी खातो. मला स्वयंपाक गिपाक काही नाही पाहिजे बापा. हा लेकर गेले का शाळेत बाई? हो सकाळूनच मामाजी लेकरं बाकी भलती हुशार निघाली बरं. मी तर हमेशा म्हणतो, त्याच्या बापालाही म्हणतो, तुमच्यावर नाही आबावर गेले लेकरं. चत्रे हुशार समजूतदार कर्तबगार. त्याच्या बाबाला तुम्ही हमेशा म्हणतो, तुमचं तर काही नाही पण तुमच्या बाबावर गेले लेकरं. खरं ना बाई, आबाजीवरच गेले माय लेकरं. साजरं झालं ना माय, नाही तर माझ्यासारखे झाले असते हे भाडे तर काय करावं. नाही नाही बाई, तसं काही नसते बाबा. चांगले आहेत ना, बस झाले. आबावर जाऊ का, आजीवर जाऊ का, बापावर जाऊ का, मायवर जाऊ, घराण्याचं नाव उच्च करा म्हणा, शिका सौरा मोठे व्हा. आमचे आशीर्वाद आहेतच त्याच्या मागची. बर बर, मी चाललो होतो बाई वावरात. आता साखळी लावशील घेशील का मग लावून दाराची? हो लावतो ना. काही मागेले पुरत नाही बुड्याला दाय. बुडा वावरात गेला की मागून घेऊन जातो पुचकं काढून. मला माहित आहे कुठे आहे, या स्टीलच्या कोटीतच ठेवलेला आहे बुडीनं. पण हे बुड्याला मागत तर बुडी सांगेलच नाही बुडा दाय नेली मुली ना, त्याच्यापेक्षा मागेलच नाही पुरत. आपत बस म्हणा बॉम्बलत, कोण नेली कोण नेली कोण नेली कोण नेली. बुडा म्हणे नेली शिंत्यास भावाच्या घरी गेली मोठी पापड करायला, तर आपच बुडा बुडीच झमकते. तसंच करतो नाही तर. जा ना मामाजी, जा तुम्ही वावरात जा. मी लावून घेतो साखळी, तुमच्या मागच लावतो बापा. चालले जातो मी, काय करू होती राहू. तुम्हाला फक्त विचारायला आलती मी, उन्हा स्वयंपाक घेऊन येतो म्हणून जायला सांगायले. आता तुम्ही नाही म्हणता तर राहू देतो मग. लावून घे बाई साखळी. हा कुलूप गिलूप नको लावू बापा, ते साखळीच लावजो. काही कोणी नेत नाही मा घरातलं. हो मामाजी, न्यायले लोकायले काय काम आहे. सून आहे ना तुमची एवढी गुणवान. आता नेतो मुगाच्या दाईचं पुचकं उचलून. बुडीनं मला त्या दिवशी उडदाच्या दाईचे पैसे घेतले ना. थांबव म्हणा आता, मुगाची दाय तो डोळ्याने दिसू देत नाही. आणि चांगली झमकून देतो बुडाबुडीची. बुडाले म्हणतो तुमच्याच मागे गेलती मी साखळी लावून दरवाजाची. बापा म्या काय नेली, बुडीनच नेली म्हणे भावाच्या घरी. याच डब्यातली काढली होती बुडीनं उडदाच्या दाईचं पुचकं, आणि त्याच्यातच होती मुगाच्या दाईचं बी पुचकं. आता नेतो काढून दे. मा जोडून पैसे घेतो का म्हणा. सून हो ना मी, मा हाय ना समद. पण मा जोडून पैसे घेते लागे दाईचे. थांबव म्हणा आता बुड्या तू. आता दाय तर लंपास करतोच करतो, पण तो आलं बुड्याचं असं भांडण लावतो की मुंगाची दायच निघाली पाहिजे. सुनबाई कोडी लावजो बा, काय तर तशीच जाशील. हो हे काय मामाजी तुमच्या मागच येऊन राहिली बापा. नाही तर तुम्ही लावा कडी, मी होतो पुढे. नाही नाही, काही गोर नाही, फक्त लावजो बा. कसं कुत्र्या मांजराचं सांगलं जात नाही म्हणून. हो लावतो मी कडी लावतो. आता बुडीच्या तोंडालाच कुलूप लावतो. तोंड वर करून मला म्हणते बाजारात जाईन दाईचा भाव पाहिन, दाईचे पैसे दे मले. आता तुले उडदाच्या दाईचे तर पैसे दिले व म्हणा बुडगे. आता मुंगाची दाय अशी काढतो की नाही, त्याला तेलच काढतो. दाय तर नेतोच नेतो, पण असं आता बुड्याच्या डोक्यात भरवतो की तू अतून सगळं लंपास करून भावाच्या घरी नेतो, म्हणूनच भाऊ पुढे चालला. असंच सांगतो आता बुड्याले. नाही तर काय होतं तर भावाच्या घरी. आता कसं काय एवढं समज झालं. आता बुड्याले पटवतो जरासक, मी बुडीचं वाळवणच काढतो. तू कर म्हणा भावाच्या घरी भावजायच्या हाताखाली वाळवण. इकडे बुड्याले करतो मी आता सगळं मस्त गरम. काय करू राहिली मम्मी ना? बाई काही नाही, चटणी वाटून राहिली ना. ये ना म्हणलं आगच टाकलं का? नाही मामा अंगी नाही टाकत. बरं मी काय म्हणतो,
ते दायगे आहेत का धुईल का कसं काय मग देणं नाही तर काढून मी धुतो घेतो हा दायगे धुणं निसणं आणि त्यातून नाही तर मग कसं लागू नाही की एक मी काय बाई 15 दिवस राहिले थोडी आली माय हा बरं करून जातो मग मी बी हो ना बाई सकाळपासून करू ना आता काल तर आल्या थांब ना आता जरशा गाय जायची घाई आहे का लागे डाय एका बरी मी धुवून धावून ठेवायलाय निसा लागेल फक्त जरा शिकाता बाकीच तर मग आता ते दोन घेऊन आण मग हे ते संध्याकाळी आणायला लावतो तुमच्या भावाला देऊन जशी डाय निसा लागेल पण ना म्हणा घंटाभर मला एवढे आलूच्या गाडीचं होऊ द्या ना एकदा जीची गाडी गेली की मग जसं बरं राहते हो माय तो मागं भल्ला घोर आहे हो माय म्हणून तर तुला म्हणून राहू दे मी मा करतो नाही हो बाई मा आता जाऊ दे ना तुमच्या बरोबर मा बी होते ना आणि आशाबाईचा फोन आलता आशाबाईला 1 किलो भरायचे पापड पाहिजे आणि कुरळ्या तर बरोबर पाहिजेतच नाही म्हणलं मग जाऊ दे वळे देतो म्हटलं दिले म्हटलं का वळ्या तर मग नाही मग वळ्या काही कोणी खात नाही मग वहिनी मागं राहू द्या मी म्हणलं मग अर्ध्या किलोच्या देऊ का मग द्या आता अर्ध्या किलोच्या वळ्या लागतातच अडी पडीले एखाद्या दिवशी भाजी केली 2 महिन्यातून एकदा तर काय अर्ध्या किलोच्या वळ्या असतातच किती म्हणलं मग त्याच्या गुलच्या वळ्या बी घालतो ते चिप्स गिफ्ट त्या म्हणत तिकडे इकतच भेटतात मग वहिनी ते नका करू मग मला काही आता अशी एकच लांबून राहिली आता वळ्यावर आली का लागेल पापडी पाहत लागेल तिथे आता लोक म्हणे मला फक्त चिकाच्या करूनच द्या करून नाही तसं नाही पण आता घरचे पापड निकटच्या पापडी फरकच पडते ना त्या बाई म्हणत मी लाटीन म्हणत पण गिफ्टीच्या खरं जीवारी येते त्याच काय सांगते पण म्हटलं जाऊ द्या आता हाव ना आपण बोलावतो ना मी दोघे तिघे जणीले येले जो कोणाला होके नसले की नाही येतात ना बापा बात होतात आम्ही जातो नाही की मी घरी पापड गिपड करू लागेले चिकवऱ्याले जातो मग बरोबर होते येतात ना समजा जणी येतात एका दिवशी 2-2 3-3 किलोचा उंडाचे पापड लाटला जातात मग काय तर हो ना माय पण मग ते तुमचे हरभरे सोंगणे सुरू झाले की मग खायच्या बाया हातात लागतात काय नाही मग नाही येत कोणी हरभरा टाकून येते का माय कोणी वर्षभराच्या द्यायचा प्रश्न राहते ना नाही मग पहिलेच करू ना मग म्हणून तर मग जाऊ द्या ना उद्यापासून सुरू करू ना सगळं आता वळ्या गिळ्या तर काय आपणच घालतो तो घेऊन सकाळी उठली की वळ्याची डाय भिजू घालून देईन दिवस निघेल वळ्या पडतात त्याच्यावर मग काय पापडच आहेत फक्त आणि चिकाच्या कुरड्याला तुम्ही हा ना माझी चिक शिजवायला मग काय टेन्शन आहे शांत बैली बी आवाज देईन त्या बैबीला साजरा चिक शिजवतात दरवर्षी त्याच देतात मला शिजवून हो ना तेच म्हणलं मग आता काढून ठेव दायगी मी निसतो येतो मग मी शांताबाईंच्या करून तिले जरा सांगून येतो ना जरा थोपटून येतो ना बायले कसं बाया जरा थोपटून ठेवलं की बरं राहते मग जा माय बाई जा या मग लय वापड नका बसू मग नाही तर मग त्या बाईच्या घरी गेले की त्या बाई काही उठून देत ते भाऊ घरी असतील तर मग तर काही बोलाच लागत नाही तर ये जा मग भरकन मग दाय कशी मग संध्याकाळी लोक घेऊन दिसून मग अंधार पडले की काही दिसणार नाही त्याच्यात तशी साजरीच आहे म्हणा पण तरी एकदा हात फिरवला की निपक होते अजून आणि मुगाची दाय वळ्यासाठी मग सकाळी भिजू घालून देत आहे ते तर मग सकाळी वळ्या होती आणि दही भरून पाहतो ना आता असं तुमच्या भावाने पापडाचं 2 आणून दिलं तर आज होते नाही तर मग सकाळी 2 आणायला लागेल 2 आणलं की भिजला उंडा आपल्याला काय ओ बाई तू तर लयच बाई वरच्या पट्टीतली आहेस ते गहू टाक ना माय चिकऱ्या कुरड्याला गहू टाकून दे ना ते काय गहू थोडी आणला तर गहू घरीच असतील ना टाकून दे ना माय 2-3 दिवस त्याच्यात मोडतात ना मग अजून इकडे एक हे होते नाही तर तू तर लय फपाट आहेस माझ्या पण एका दिवशी करशील पण ते गहू भिजवा लागतात ना 2 दिवस आणि आलूचं काय आणतो म्हणे का तू आलू आणा तशी नाण्याला आलो मग मी हाव तर घेणं करून समजा तो मग हेच तर मला चांड आहे सारं दिवस याच्यात असं जाते मला 2 वाजे लोक धंदा 2 वाजताच्या पुढे पोंके तळा आलू करा ठमकं करा त्याला मला सस्ते भेटले तर मला चिप्स तुले करून देतो मग मी हाव तो करतो ना बाई तुम्ही माय आल्या आणि चालूच राहता का बाई मी करायला चालू माय बाई मी घरून ठरवूनच करायसाठी आली होती का मी का पाहुणचार खाली आली काय बरोबर कर माय बरोबर मला बी जाऊ दे चल मग मी जातो येतो शांताबाईनीच्या इकडून ते सांगून येतो ना मग त्या बी जरा तयारीत राहतात पापडाचे बेलने गिलने त्याच्या घरी आहेत का काही मागू का बाई त्या पापड लाटायला आला की घेऊन येतात आपल्या घरचं बेलन पायपाट टेन्शन नाही त्याचं ज्या बाई आली ती बेलन पायपाट आणते लगे लाटू लागते संध्याकाळी घेऊन जाते ते आमच्या इकडे जर ठरलं जाय ते बरं आहे माय आमच्या घरी तर माय पापडाला बाई बोलावले की ते पहिले बेलने जमा करावं लागतात आपल्याला बाई हात हलवते हात हलवत जाते आपल्यालाच पायपाट जमा करा बेलनं जमा करा हे बरं आहे माय तुमचं बाई बाई बरं आहे माय मग येतो मग मी त्या वहिनीची भेट घेऊन तरी येतो सांगतो त्याला मग कर मग ते झालं का आहे आणि ती दाय काढून ठेव येतोच मी लय वापरला का बसू बाई नाही हो माय बसत नाही ना का बाबा निजेलच आहेत नाही हो वाटते मी काय सांगा मा बी काही ध्यान नाही तर तिकडे असते गायच्या अंग पाहतो मी तू करतो बरोबर हो माय हे काय मा सदा निबीच आहे हात वळणी पडलं मला आता करतो मी बातच चल बाई सतुबाई आला हे बरं झालं बाई आता माय उन्हाळ्याचं टेन्शन गेलं सबन वाळवण करून घेतो सतुबाई जोडून जाय तिकडे माय बाई अशी ननद भेटायला नशीब लागते नाही तर नंदा आयता पिठार रेगोट्या ओढतात दुरून ऑर्डर करतात भाऊ जायला आम्हाला हे पाठवा ना आम्हाला ते पाठवा पण माई ननद लय साजरी आहे बाई स्वतः येते करू लागेले जाय तिकडे बाई स्वतःच करते मलाही करते दुकायचंही करते चालली जाते हेच बाई हुशार आहे खरंच
चल नाही बाई एकदाचा स्वयंपाक करून टाकतो जाय तिकडे. मग आता बाई लस जुवार दे बाई, दोन्ही टाइम पाहिलं तर तेच. सकवून करा, सकवूनचा संध्याकाळी का चालत नाही का? भल्ले आमच्या घरी तर भल्ले चवना पाहिजे खायला, करा लागत नाही ना. म्हणून बुड्याला तर लागे सकवूनची भाकर जरा शिक जरी उशीर झाला तर म्हणते की मला चावत नाही ना, गरम गरम देत जाणं. ताटावर बसला की तुला भाकर टाकतो मी, लयच मावर उपकार केले. सकवूनची संध्याकाळी म्हटली की तर त्याच्या उरावरच बसते निरा. हाच 2-2 टाइम करत राहा लागते कुठं ना. सुषमा सुषमा काय म्हणता? स्वयंपाक करू राहिली मी. अहो बाई, म्या म्हणलं तो माय ते मठावाला उडदाची डाळ मुगाची डाळ ते तू माणूस आला बाई, ते इकडे घेऊन बाय घेऊन राहिला. तू घेतो का माय? नाही काही घेत नाही. घेऊनच काय अर्ध पोरीच्या घरी लंपास करते बुडकी, दाखवत नाही. पण काही ना काही पुचकं पाचकं बांधून नेतोच अशी. नाही तर काय नाही ते एवढा पुचके बांधू डाळ दिसायची काय जायला पोरीच्या घरी. म्हणलं बाई हे बाय ते बाय घेऊन राहिला. मागच्या वर्षी घेतलं नव्हतं का ते मठण लागे ते डाळ ते आले ना, बरपटी आहे मोठ आहे लागे धुवेल दाई आहेत उडदाची मुगाची घेणं लागत असेल तर. नाही काही घेत नाही. आता यंदा तर काही द्यावं लागत नाही ना मीना बाईला काही करून. नाही करोळा वळ्या गिळ्या काही आता हाय त्याच्या घरी गच्ची एवढी मोठी वाळवण वाऊ घालेले. आता काही द्यायची गरज नशील ना यंदा. माय मागच्या वर्षी दिलं 1 वर्ष फक्त. तिचं घर बांधणं चालू होतं, सारं शिमेटाचं धुळ्याचं होतं म्हणून काकाना तिच्या घरी काय दिला माय? वळ्या दिल्या 1 किलोच्या आणि करोळा दिला माय. तो बी आपल्यातलाच दिला, काही तिचा स्पेशल नाही केला. बाकी काय दिलं माय बाई? असं काही देत असतं माय दर साल. तू दिले देऊन नावच कुठे आहे? देत नाही का? हमेशा तर माय आल्या की शेवळ्या पाठवता, पापड पाठवता, जात्यावर बेसन दवून पाठवता, म्हणता की दिलं नाही असं आहे. मग देऊन नाव नाही. मग बस झालं व माय, 1 वर्ष दिलं नाही तर लागे काढू नको तिचं. आणि ते काका कमी नाही देत तुम्हाला? देत नाही का ते? माय बाई काय दिलं माय तुमच्या पोरीनं? कोणत्या वर्षी मला पापड लाटून दिले का कुरड्या करून दिले? काय दिले माय? सुषमा खाऊन कोणाला बेमान होऊ नये. तिच्या घरी 1 गाय आहे तरी बी पावभर का होईना पण तूप पाठवते ते तुम्हाला घरी. तूप करते तर 2 खेप पाठवलं ना तिनं. तिच्या घरी काही म्हैस नाही पण घासातला घास देते ते तुम्हाला. आणि मागच्या वर्षी 1 किलो वळ्या दिल्या नाही तर लागे म्हणतं की तुमच्या पोरीला द्यायला लागतात का? असं काय दिलं माय बाई? नाही तर माया दरवर्षी करून देतात ना म्हटलं पोरीले. मा पोरीचं आहे का तुम्हाला काही आठ? काही ते रुसते का फुकते का? तिला काही द्यायला लागते? काय द्यायला लागते माय? मा पोरीचा तुम्हाला आठच नाही ना माय बाई. नाही तर माय बाई नंदाईले दरवर्षी द्यायला लागतात म्हटलं करून. आम्हाला द्यायला लागत जाईल, सबन करून द्यायला लागे. मग माहित आहे बुडी असेल, बुडी मेल्यावर तुम्ही बी नाही दिलं माय. मग मी जिथे आहे ते लक्ष दे मा पोरीले काही ना काही. माय पोरगी मानव मागतही नाही व माय बाई मागतही नाही. लय मिठा संग भाकरी खाल्ल्या मा पोरीनं, लय टाइम गेला मा पोरीहून, पण काही तुमच्या पुढे हात नाही पसरवला. काय झालं? काही नाही झालं. तुम्ही काही 3 वाजता काही आले? मग काही नाही झालं तर कायसाठी कल्ला चालू आहे? काय झालं बाई? काही नाही झालं रे बाबू, काही नाही झालं. ते दाईवाला आला तर तिला म्हटलं घेतं का दाई? ते कुरड्या पापडा काही करायचं असलं तिला तर सांगायला आलती फक्त मी. काही नाही झालं बाबा. मग घे ना ते मठ घे ना. बाई तर म्हणे आपल्या घरी पाहिलं तिनं मागच्या वर्षी ते बारीकवाले गावरान मठ तिच्यासाठी घेतो बरं अर्धा 1 किलो. हो मी तर तेच म्हटलं. आता बाई साजरे 2 किलो घ्या खसखस, पोरीला द्यायला लागतात. 1 किलो नेता का? साजरं दिसते का ते पुचकं? साजरे 2 किलो घ्या. मठ घ्या, डाळ घ्या, उडदा मुगाची बरबटी घ्या. बाईले द्यायले मी तेच म्हणून राहील ती घ्या ना. काही गरज नाही बाई बाबू, काही गरज नाही. तिच्या गावात येते इकायले, तिच्या गावात घेईन ते. आपण आला तर नाही हे बाजारात का भेटत नाही का? आतून कायला न्यायला लागते? खितभर न्या हातभर सांगा. 2 दाणे द्या सा ना, 10 दाणे काढ सान मा पोरीचे. माग कायले पाहता बाबा? म्या का नाही म्हटलं का बाबा? मी तर काही नाही म्हणतो का? बाईले द्यायला म्या कायले बाबा माग कायले पाहून राहिले? नाही कोणत्या तोंडानं म्हणशील? तुला अंग नाही पाहून राहिलो मी. तुला नाही विचारायला लागत, मला 10 रुपये मागा नाहीत लागत तुले म्हणून तू इकडे पाहणार आहो. थैली दे म्हणून राहिली त्याचं. घरी किती घ्यावं लागतात ते सांग. घरच्यासाठी घे आणि अलग बाईच्या सारखी अलग मोजून घे. तिची अलगच ठेवा. मग काही दाई गेलो मी तिकडे तर नेऊन दे, नाही तर ती आली तर ते नेत. घरचं तिचं एकत्र नका करू. हो बाईचं अलगच घे ना. मी थैली देतो.